काही ठिकाणी फक्त अंधार नसतो, तेथे अपूर्ण वेदना भटकत असतात आणि जेव्हा आत्म्याला शांती मिळत नाही, तेव्हा त्या जागा शापित होतात. माधवीच्या आत्म्याला मुक्ती मिळाल्यानंतर संपूर्ण गावात शांतता पसरली. तो जुना वाडा आता रिकामा होता. रात्रीचे आवाज बंद झाले होते. लोक म्हणू लागले, स्वामी समर्थांनी त्या वाड्याला मुक्त केले. ओंकारचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. जो मुलगा देवावर हसायचा, तो आता रोज स्वामींच्या मंदिरात जाऊ लागला. त्याच्या हातात कायम जपमाळ असायची आणि ओठांवर फक्त एकच मंत्र, श्री स्वामी समर्थ. पण ती शांतता फार काळ टिकली नाही. एक रात्री ओंकारला अचानक झोपेत विचित्र आवाज ऐकू आला. छन छन छन, पैंजणांचा आवाज. त्याचे डोळे उघडले. खोलीत पूर्ण अंधार होता, पण त्याला स्पष्ट जाणवत होते कोणीतरी त्याच्या खोलीत चालत होतं. हळूहळू तो आवाज त्याच्या पलकाजवळ येऊ लागला. छन छन छन. ओंकारच्या अंगावरती काटा आला. त्याने घाबरत मोबाईलचा लाईट लावला, पण खोलीत कोणीच नव्हतं. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक त्याच्या कानाजवळ एक बाई कुजबुजली. मी अजून गेले नाही. ओंकार जोरात किंचाळला. दुसऱ्या दिवशी तो थेट मंदिरात गेला. त्याने सगळं पुजाऱ्याला सांगितलं. पुजारी काही क्षण शांत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, माधवी एकटी नव्हती. ओंकार थरथरला. म्हणजे? पुजाऱ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. ते म्हणाले, त्या वाड्यात आणखी एक मृत्यू झाला होता. बऱ्याच वर्षापूर्वी माधवीला जाळल्यानंतर तिचा नवरा अचानक वेडा झाला होता. तो रात्री ओरडायचा, ती मला दिसतेय, ती मला जिवंत जाळेल. पुजारी हळू आवाजात म्हणाले, माधवीचा आत्मा मुक्त झाला, पण त्या माणसाचा आत्मा अजूनही तेथे अडकलेला आहे. ओंकारच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्या रात्री ओंकार पुन्हा त्या वाड्यात गेला. यावेळी त्याच्या हातात स्वामी समर्थांचा फोटो आणि जपमाळ होती. वाड्यात शिरताच त्याला प्रचंड दुर्गंधी जाणवली. जणू काहीतरी कुजलं होतं. भिंतीवर अचानक काळ्या हातांचे ठसे दिसू लागले. हवा खूप थंड झाली आणि अचानक वरच्या मजल्यावरून कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. धड धड धड. ओंकार हळूहळू वर गेला. वरच्या खोलीचे दार अर्धवट उघडं होतं. आत पूर्णपणे अंधार. ओंकारने धाडस करून दार उघडलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. खोलीच्या छतावर एक माणूस उलटा लटकलेला होता. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. मान विचित्ररित्या तुटलेली आणि चेहऱ्यावर जळालेल्या खुणा. तो हळूहळू हसायला लागला. ती गेली, पण मी नाही. ओंकार मागे सरकला. तेवढ्यात खोलीचे दार आपोआप बंद झालं. जोराचा आवाज झाला. धडाक. संपूर्ण खोली हादरू लागली. तो आत्मा भयानक आवाजात ओरडू लागला, मी तिला जाळलं, मी तिला मारलं, आता ती मला रोज जाळते. ओंकारला समजले, हा माधवीच्या नवऱ्याचा आत्मा आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने माधवीचा आत्मा शांत झाला होता. पण ओंकारच्या मनात एक प्रश्न अजूनही होता. त्या रात्री माधवी मुक्त होण्याच्या आधी ओंकारने तिला विचारलं, एक सांग, तुझा नवरा, त्याचं काय झालं? क्षणभर संपूर्ण खोली शांत झाली. माधवीचे डोळे खाली गेले. ती काही क्षण काहीच बोलली नाही आणि मग ती हळू आवाजात म्हणाली, मी त्याला मारलं नाही. ओंकार थोडा गोंधळला. म्हणजे? माधवी हळूहळू बोलू लागली, माझ्या मृत्यूनंतर तो माणूस खूप आनंदात होता. त्याला वाटलं आता प्रॉपर्टी, पैसा सगळं त्याचंच झालं. पहिले काही दिवस तो आनंदात होता, पण एक रात्री तो त्याच खोलीत झोपला जिथे मला जाळलं होतं. रात्री 12 वाजता त्याला पैंजणांचा आवाज ऐकू आला. छन छन छन. त्याने डोळे उघडले. कोणीच नव्हतं. तो पुन्हा झोपला. पण पुन्हा छन छन. यावेळी आवाज अगदी त्याच्या पलकाजवळ होता. तो घाबरून उठला आणि त्याने पाहिलं, खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी उभं होतं. पांढरी साडी आणि जळालेला चेहरा. तो घाबरून मागे सरकला. तो ओरडला, कोण आहेस तू? त्या सावलीने फक्त एकच वाक्य म्हटलं,
जिला तू जिवंत जाळलं. तो पळू लागला, पण त्या दिवसानंतर तो जिथे जाई त्याला जळल्याचा वास यायचा. आरशात त्याला माझा चेहरा दिसायचा. रात्री झोप लागायची नाही. तो हळूहळू वेडा होऊ लागला. लोकांना सांगायचा ती परत आली आहे. कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. एक रात्री तो वाड्याच्या विहिरीजवळ उभा होता. तो खूप घाबरलेला होता. त्याला वाटलं मला संपवायला ती आली आहे. तेवढ्यात त्याला मागून आवाज आला, मी तुला मारायला आले नाही. तो मागे वळाला. समोर मी उभी होते, पण यावेळी माझ्या चेहऱ्यावर राग नव्हता. मी त्याला फक्त एवढंच म्हटलं, जशी आग तू दुसऱ्याला दिलीस तशी आग आता तुझ्या मनात जळेल. तो घाबरून मागे सरकला. त्याचा तोल गेला आणि तो थेट विहिरीत पडला. माधवी ओंकारकडे पाहून म्हणाली, मी त्याला स्पर्शही केला नाही. त्याला त्याच्या कर्मांनी मारलं, मी नाही. त्या क्षणी ओंकारच्या अंगावर काटा आला. त्याला समजलं, कधीकधी भूत शिक्षा देत नाही, कर्म शिक्षा देतं. माधवी हळूहळू नाहीशी होण्याच्या आधी म्हणाली, लोकांना सांग, वाईट करणारा माणूस दुसऱ्यापासून नाही, स्वतःच्या कर्मापासून हारतो. आणि त्या क्षणी ती कायमची मुक्त झाली. अचानक खोलीत आग लागल्यासारखा वास पसरला. ओंकार पुन्हा भानावला. भिंतीवर जळालेल्या सावल्या दिसू लागल्या. ओंकार घाबरून स्वामींचा फोटो हातात घेऊन जप करू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तेवढ्यात खोलीत प्रचंड वारा सुटला आणि अचानक एक तेजस्वी प्रकाश निर्माण झाला. त्या प्रकाशात स्वामी समर्थांची आकृती दिसू लागली. त्या आत्म्याची किंकाळी सुरू झाली. तो वेदनेने ओरडू लागला, मला वाचवा. स्वामींचा आवाज घुमला, ज्याने निरापराध्याला जाळलं त्याला त्याच्या कर्मांची आग भोगावीच लागते. त्या क्षणी संपूर्ण खोली जणू जळू लागली. तो आत्मा जोरात किंचाळत हवेत तडफडू लागला आणि काही क्षणात काळ्या धुरात बदलून कायमचा नाहीसा झाला. अचानक सगळं शांत झालं, पूर्ण शांत. ओंकार जमिनीवर बसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला जाणवलं, वाईट शक्तींपेक्षा भयानक असते माणसाचं कर्म. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या लोकांनी पाहिलं, तो जुना वाडा स्वतःहून कोसळला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाड्याच्या ढिगाऱ्यात फक्त एकच गोष्ट सुरक्षित होती, स्वामी समर्थांचा फोटो. त्यावर धुळीचा कणही नव्हता. पाप कितीही लपवलं तरी कर्म त्याचा हिशोब नक्की करतं आणि जिथे सगळं मार्ग संपतात तिथे स्वामी भक्तांसाठी स्वतः उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर ही कथा तुम्हाला अंगावर काटा आणणारी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच हृदयस्पर्शी, रहस्यमय आणि स्वामी समर्थांच्या कृपेने भरलेल्या मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.